जे मन लागतं ते तयार व्हावं म्हणून म्हणले तुम्ही आधी सांगितलं. आणि मग नाम घ्यायला बसलो. म्हणलं काय तर म्हणले ते करून बसल्यानंतर स्वाभाविकच नामात गोडी येईल, नामाने मन शांत होईल म्हणून सांगितलं. आपलं तसं व्हायला पाहिजे. भगवंताची आठवण झाली, आपल्या गुरुची आठवण झाली की मन कसं भरून यायला पाहिजे. आता काय भरून येणं म्हणजे काय आपले की नाही. एका माणसाने सांगितलं ते बघा, आता काही सरकारने ते व्याजाचा दर कमी केलाय ना एफडीचं आणि पोस्टाचं काय ते एक मनुष्य आला म्हणलं बाबा फार अस्वस्थ आहे म्हणला 2000. काय झालं काय हे म्हणलं तेवढं हे त्यांनी हिशोब केला. आता मला काही संबंध नाही हिशोबाचा त्या, पण इतके पैसे कमी झाले, आमकं झालं तमकं झालं, महागाई इतकी झाली म्हणजे जगायचं कसं आता म्हणले बरं का. असं म्हणून त्याच्या डोळ्याला पाणी आलं. तो म्हणला साचवलेला पैसा हे असं कमी व्हायला लागलं, आणखी दुसरं सरकारला आणखी कमी झालं तर आम्ही काय करायचं म्हणाला. बरं का ते त्याचा दोष काही नाही आहे, त्याचं बरोबर आहे. तर मी सहज म्हणलं तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग तुमचा भरोसा भगवंतावर आहे का नाही. आय हो म्हणाले, पण तो पैसा कमी पडला तर काय करायचं आहे. त्याचंही म्हणणं बरोबर आहे. काय चूक आहे त्याचं. आपला भरोसा सगळ्यांच्या वर आहे नाही का. काय नाही आपल्याला पाहून साधू संत हसत असेल, काय माणसं आहेत, कारण सगळं विपरीत ज्ञान हो नाही का. जे खरं नाही ते धरून चालणार असलं. मग म्हणून म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांचंही घेण्यासारखं आहे की नाही. भगवंताचं वर्णन आलं, गुरुचं वर्णन आलं की वाहवले. आणि त्याला दृष्टांत दिलाय 13व्या अध्यायामध्ये. अहो आचार्योपासना हे ज्ञानाचं लक्षण, गुरुची उपासना. 100-150 ओव्या लिहून गेले एका याच्या. एकदम भानावर आल्यासारखे म्हणाले, अरे कसं मी गेलो एवढ्या, तुम्हाला तरी कंटाळा कसा आला नाही ऐकणाऱ्याला. गेलो म्हणले मी वाहत गेलो. आणि मग म्हणले माझी अवस्था कशी झाली की एक शेत आहे, हिरवगार शेत, आणि एक गाय चरायला लागली. चरता चरता तिला भान राहिलं नाही, चालली चरत चालली. तसं गुरुचं वर्णन करताना मला आवडलं नाही, मी चाललो नाही. म्हणून म्हणलं संसार श्रांतांची सावली किती हे आहे. आणि गुरुचं फंक्शन असेल तर हे आहे गुरुचं कार्य, की तुम्ही कितीही संसारात तापलेले असा, त्याच्या स्मरणामध्ये त्याच्या जवळ गेल्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळालीच पाहिजे यात शंका आहे. एकदा काय झालं, एक गोखले म्हणून ग्रस्त होते, त्यांचं दोन्ही मुलं गेली. आणि एक मूल होतं ते लहान होतं, म्हणजे जरा हे झालं त्यांना. तेव्हा अतिशय तापले आणि महाराजांच्याकडे आले तर महाराजांना पाहिल्यावर हंबरडा फोडला त्याने. बरं का काय झालं म्हणले. जवळ घेतलं, बसले तर शांत येईना त्यांना. ते बायकोने सांगितलं की बाबा ते 2 मुलं गेले. आणि मग महाराज काय म्हणाले, मुलं गेल्याचं वाईट वाटतंय का म्हणाले लहान मुलं गेल्याचं वाईट वाटतंय. बरं का त्याच्या काही ध्यानात येईना. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू असा आहे, समजा मुलं चांगल्या गतीला गेली आहेत तर म्हणजे वाईट वाटेल का. तो एकदम म्हणाला हो बाबा, अरे त्यांचं कल्याण झालंय, चांगल्या गतीला गेली आहेत, तुमच्या पोटी आल्यामुळं पुण्य मिळालं आणि चांगल्या गतीला गेले आहेत, मग वाईट वाटणं बरोबर आहे का. नाही म्हणाले मला. मग तुम्हाला नाही पण असताना सुद्धा जर मोठी झाली असती तुम्हाला नसती उपयोगी पडली नसती तर काय झालं असं. हो हो हे खरं आहे म्हणाले. बरं एक आहे म्हणले अजून कशाला काळजी करता. ते सांगत बघा की हे त्यांचं पाहिल्याबरोबरच मनाला एकदम शांत वाटत. असं वाटत पुढे दुःखाचा आठवण झाल्याबरोबर त्यांचे शब्द आठवत असत. हे खरंच सत्पुरुषाचं लक्षण आहे की त्याचा संबंध आल्याबरोबर मन शांत झालं पाहिजे आपलं. बरं म्हणजे कसं आहे, तो पर्वतासारखा आहे, तुम्ही त्याला खाली खेचायचा प्रयत्न केला तर तो यायचा नाही. हे गुरुचं लक्षण आहे बरं का, की तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याला भ्रष्ट करायचा तो कधी भ्रष्ट व्हायचा नाही. आणि असा पुरुष किंवा अशी बाई व्यक्ती आपल्या सहवासात येणं म्हणजे काय समजा खरं भाग्याची गोष्ट आहे. परमार्थ खरा समजून सांगणारा भेटणं खरंच कठीण. म्हणून संसार शांतांची अनाथ जीवांची माऊली काय सांगा. मी ऐकलंय परवा की ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला रोज अक्षरशः शेकडो माणसं येतात आणि त्या समाधीला कवट्याळून माऊली म्हणून जातात. काय असेल त्या पुरुषाचं. छे 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 700 वर्ष होऊन गेली, 22 वर्षाचा हा मुलगा आणि जगाला माऊलीची योग्यता देऊन आपल्याला घेऊन गेला. काय असेल खरं विचार करा. असं पाहिजे बघा नाही आपल्या गुरुबद्दल आपल्या दैवताबद्दल
अशी भावना पाहिजे बास. म्हणून म्हणाले अनाथ जीवांची माऊली आमुते की प्रसवली तुझीच कृपा. अरे अर्जुन म्हणते भगवंता आम्ही आज अवस्थेला आहोत ती तुझी कृपाच आहे आमच्या. देवा पांगुळ एखादे विजे, एक मूल पांगळ मूल झालं, काय म्हणतात ना पोलिओ झालेलं म्हणा ना, पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी जोजारूस. हे तुलाच मी सांगू, सख्याच्या हृदयात एवढं प्रेम निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून मी म्हणतो ना गुरुचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं चित्त इतकं त्याच्या प्रेमाने भरून टाकतो तो की तुम्हाला सहनच होत नाही. आठवण झाली ते तुम्हाला मी त्या भाऊसाहेबांचं सांगितलं ना, मी पाहिलेलं आहे हो. हे काय पुस्तकातलं नव्हे बघा. आधी साधी पूजा असायची, रोज 10,000 स्नान करायचे, साधी पूजा करायची, काय गंध लावायचं, तुळस लावायची आणि आरती सुद्धा म्हणायची नाही, ते निरांजनाचं नुसतं ओवाळायचं आणि महाराज म्हणायचे आणि म्हणताना डोळ्याला पाणी यायचं, भरून यायचं. रोजच येत होतं असंही नाही पण यायचं. असं मी 1-2 वेळा पाहिलं. म्हणजे भाऊसाहेब तुम्हाला काय वाटतं, ते करताना काय वाटतं? तेव्हा ते म्हणाले कसं सांगता येईल, पण एकदम असं वाटतं काहीतरी आहे. बस सांगता नाही आलं प्रेमानं. बघा असं खरं भगवंताच्या बाबतीमध्ये अर्जुनाचं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. त्याला सांगता येईना आणि दृष्टांत तर फार अप्रतिम आहे. एक नाशिकला बाई आहे, त्यांचा मुलगा असाच पांगळा आणि अर्धवट आहे, बॅकवर्ड बरं का, मंद आहे. तर त्या बाईनी त्या मुलाकरता एक शाळा काढली. त्या शाळेत सुद्धा अशी अपंग मुलं आहेत आणि मला सांगायची याच्याही पडलेली शाळा वेळा समजलं की बाई त्या मुलाला घेऊन माझ्याकडे आली होती. तो आता 17-18 वर्षाचा मुलगा, सगळं हाताला धरून करायचं, बाकी काय नाही. प्रत्येक गोष्टीत त्याला हे करावं लागतं, सांभाळावं लागतं. तर त्याला अहो जाहो म्हणून ती बाई सांभाळते. तिला बक्षीस मिळालंय सरकारकडून बरं. तर मी म्हणलं बाई तुम्ही इतकं करता, तर ती काय म्हणाली, माझा परमार्थ हाच आहे म्हणाली. याला जन्मभर चांगलं सांभाळून मी आहे तोपर्यंत मग भगवंताच्या हवाली करणं हाच माझा परमार्थ म्हणाला. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे अर्जुन स्वतःला पांगुळ आहे म्हणतोय, अरे मी अपात्र आहे, अयोग्य आहे तुला आणि तू मला इतकं सांभाळतोस, काय करावं. मग आता पुसेन जे काही हे सांगून म्हणतो मी बेवकूफ आहे, माझी बुद्धी काम करीत नाही आणि तुला मी प्रश्न विचारतो म्हणजे पार्श्वभूमी काय आहे, तू सांगतोस ते बरोबर आहे पण माझी बुद्धी ऐकत नाही, त्याला मी काय करू, त्याला काय करायचं. म्हणून म्हणाले आता पुसेन जे मी काही तेथ निके चित्त देई. बरोबर लक्ष दे. तेवीची देवे कोपावे ना काही बोलाय का, रागावू नकोस मी तुला हे विचारतो बरं का. मग तरी मागील जे वार्ता, आता प्रश्न, मागील जे वार्ता तू सांगितली होती अनंता, ते नावे गमत चित्ता मानेची ना. क्षणभर माझ्या मनाला पटत नाही रे बुवा, तू काय म्हणालास ते पटत नाही. काय आहे जे तो विवस्व तू म्हणजे काही ऐसे वडिला ठाऊ नाही, तरी तुझीच केवी पाही उपदेशीला. अर्थ कोण विवस्वत आहे, आमच्या आई वडिलांना सुद्धा पत्ता नाही, इतका तू जुना आणि त्याला तू उपदेश केला हे कसं काय. म्हणजे तू अलीकडचा, तुझं वय काय आणि तो कुठला पुराणा पुरुष, त्याला तू उपदेश केला हे कसं काय. तो तरी आई की जे बहुता काळांचा अर पुराणा आणि तू तव श्री कृष्ण सापेचा, सांप्रत असून साप आत्ताचा. म्हणून गा ये मातूचा विसंवादू, कॉन्ट्रडिक्शन आहे. विसंवाद म्हणजे डिझार्मनी, कॉन्ट्रडिक्शन, परस्पर विरोध आहे. तुझ्या बोलण्यामध्ये हा विरोध आहे. देवीची देवा चरित्र तुझे, हे मला फार आवडलं. भगवंता तुझ्या सांगण्यात परस्पर विरोध आहे हे उघडच दिसतंय, पण तुझं चरित्र आवरे रे बाबा, काय सांगावं. तेव्हा चरित्र तुझे आपण काहीची नेणीजे, हे लटिके केवी म्हणजे एक हेळा. एकदम तू बोलतोस खोटं आहे म्हणून तरी कसं. ही भगवंताची खुबी आहे बरं का. काय कोणत्या वेळेला बोलेल, कसं करेल याचं काय सांगावं. खरं ही सत्पुरुषाची खुबी असते. पुन्हा मला आठवलं काय झालं, हे भाऊसाहेब महाराजांच्याकडे येऊन राहिले. रिटायर झाल्यावर 4 महिने झाले होते, रिटायर येऊन झाल्यावर राहिले. अगदी तसं आहे म्हणून सांगतोय, त्यांची गोष्ट सांगायची म्हणून नव्हे. काय झालं, एक बाई होती, तिचं नाव पटाईत मावशी. नाव तरी काय बघा. पटाईत मावशी म्हणजे अतिशय भानखोर होती. मोठमोठी पुरुष घाबरायची तिला, तोंडाला कोण लागतो अशापैकी.
बरं का. वक्तृत्व कला मूर्तिमंत होती तिच्याजवळ असं म्हणतात. एक मध्येच सांगतो आपल्याला, माझ्या नेहमी असं मनात येतं, मी या वक्तृत्व शास्त्र शिकवित असे कॉलेजमध्ये विद्यार्थ्या डिबेटिंगच्या विद्यार्थ्यांना. त्याच्यात हे वाचावं लागलं मला म्हणून की फार मोठी शक्ती आहे जगामध्ये वक्तृत्व ही. आणि जगातले फार मोठे मोठे वक्ते होऊन गेले. ग्रीसमध्ये काय, इंग्लंडमध्ये फॉक्स म्हणून होता, काय वक्ता जबरदस्त होता. पिट होतं, सर विल्यम पिट सुद्धा असं नाही का. ग्लॅडस्टन होता, इंग्रजींचं सांगतोय. आपल्याकडे म्हणजे श्रीनिवास शास्त्री म्हणून होते बघा, राईट ऑनर श्रीनिवास शास्त्री म्हणून. CP रामस्वामी अय्यर म्हणून होता. नेहरू आणि गांधी आणि टिळक हे वक्ते नव्हते. बिपिनचंद्र पाल म्हणून बंगाली, सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय वक्ते आणि इंग्रजीमध्ये बोलायचे. सावरकर होते ना आपले, सावरकर काय मराठी बोलायचे ते, थरारून टाकायचे नुसते, खरे वक्ते. म्हणजे यांचं सामर्थ्य फार असतं बरं का जगावरती, समाजावरती असं. तर सांगण्याची गंमत काय, मला नेहमी असं वाटेल की ज्या बायकांना किंवा पुरुषांना बोलण्याची शक्ती आहे, बोलण्याची म्हणजे एकदा बोलू लागले की पुढची गाडी कुठे जाईल याचा नियम नाही. म्हणजे 2-3 लाईन्स असल्या तर पुढची कुठे जाईल, कल्याणला जाईल, नाही तर इकडे इगतपुरीला जाईल, कुठे जाईल कोण आठवू जाईल ते जाईल बरं का. त्या लोकांनी जर खरोखर आवरली शक्ती आणि तिला जर योग्य शिक्षण दिलं, मोठं वक्ते पण होऊन जाईल. मोठं नाव विसरलो की हो, सरोजिनी नायडू आमच्या गावची की होती, असं काय करता. आमची गाववाली ती काय बोलायची, तिला कोकिळा म्हणायचे ना, इंडियन नाइटिंगेल. काय बोलता बोलता कविता बोलायची ती. तुम्हाला खरं वाटेल का, जाडी बिडी होती अशी, जरा बंगाली बाई ती, काय बोलायची ती बाई. मी 2-3 वेळा तिला ऐकलेलं आहे बघा. अगदी मोहून टाकायची बघा, फार गोड बोलायची. असं वाटे की वारे वा. सांगायची गंमत अशी आपल्याला, हे बोलण्यावरून सहज निघालं. खरं आपण हे करावं. किंबहुना महाराज एकदा म्हणाले, ती गोष्ट सांगतोच आहे ते विसरू नका. नाही तुम्हाला असं वाटेल की स्क्रू ढिला झाला गेलं, नाही ते माझ्या ध्यानात आहे. महाराज एकदा म्हणाले, माझ्याजवळ काय पैसा होता, काय विद्या होती, का जादू होत, काय होतं, एक गोड शब्द होते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, काय असेल नाही, एका शब्दावर दुनिया झुलवतात ते लोक, काय असं आहे. तेव्हा ती बाई भांडली कोणाशी तरी. भांडल्यानंतर तिने येऊन तक्रार केली महाराजांच्याकडे, किती अमकी अमकी बाई माझ्याशी भांडली. बरं का, बोलावं म्हणले तिला. हे काय सांगतोय मी, श्रीकृष्णाचं चरित्र अतिशय गूढ आहे हे अर्जुन सांगतोय ना, त्याच्यावरून मी सांगतो आपल्याला. तेव्हा ते बोलावलं त्या बाईला, आणि ती बाई काय म्हणाली, महाराज मी तिला बोलले गोष्ट खरी आहे, पण ती काही कमी नाही, तिने मला शिव्या दिल्या म्हणाले. बरं का, असं बोलले. त्यावेळेला त्या बाईला रागावताना महाराजांची कानाची पाळं लाल झाली होती. ते भाऊसाहेब समोर आले, म्हणला आपण का कष्ट करता, त्यांची भाषा बरं का, 4 महिने झाले, आपण का कष्ट करता, माझा चपरासी माझ्या बरोबर आहे, मी त्याच्याकडून व्यवस्था करतो असं म्हणलं. बरोबर इतके रागावलेले महाराज एकदम वळले, म्हणले भाऊसाहेब राग याच्या गळ्यावर आहे, राग हा गळ्यावर आहे. झालं, ते संपलं, ते भांडण म्हटलं सगळं. त्यानंतर भाऊसाहेब म्हणाले की ते जे बोलायचे आणि काही करायचे त्याचा अर्थ लावणं मी सोडून दिलं, पण काय हेतू आहे कोणास ठाऊक. ते अर्जुन इथे म्हणतोय की भगवंता, अरे तू हे सांगता बुद्धीला पटत नाही रे बाबा, विसंवादू. अरे तो किती जुना, तू अलीकडे जन्माला आलेला आणि त्यांना तू उपदेश केला म्हणतोय, कसं काय हे खरं आहे. तरी पण हेच मा तू आघवी, मी परियेसी आईशी सांगावी. हा विरोध दिसतो, ही खरी गोष्ट आहे, तुझं चरित्र विलक्षण आहे, तरी पण माझ्या मनाला हे पटेल असं तू समजून सांग. तरी तुवाची ते रवी उपदेश केला, याचा अर्थ काय आहे. मग काय, भगवद्गीतेचा एक मोठा सिद्धांत आहे पुनर्जन्माचा. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं वेद. काय म्हणाले, अरे माझे आणि तुझे किती जन्म होऊन गेले, माझे जे सगळे जन्म झाले ते मी जाणतो, तुला मात्र माहिती नाही. बरं का, पुनर्जन्माचा सिद्धांत आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचा आहे. काय होतं, आपण जर खरोखर या जन्मामध्ये उपासना केली तर ती उपासना बाकीच जात ती बरोबर येते आणि पुन्हा जन्माला आलाय की ती चालू. तुम्हाला माहिती आहे रामनारायणचं सांगितलं ना सारंगीवाल्याचं, तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो मी. काय झालं,
त्याच्या घरी म्हणजे आई वडिलांच्या घरी एक बैरागी यायचा, वर्षातून एकदा यायचा, आणि त्याच्या जवळ एक सारंगी होती. ती सारंगी तो वाजवायचा. बरं का, एकदा असा आला असताना तो काय म्हणाला त्या माणसांना, ही सारंगी तुमच्या जवळ राहू द्या. आणि तो मेला, तो आला नाही पुन्हा. त्यानंतर थोड्या दिवसांनी हा जन्माला आला. एकदा 3-4 वर्षाचा असताना, अक्षरशः त्यांनी लिहिलंय 3-4 वर्षाचा असताना, त्या कोठडीत ते पडली होती सारंगी. तेव्हा ती बाहेर काढली, आईने काहीतरी सामान काढलं, आणि हा त्याच्यावर बोट फिरवू लागला, तर सारंगी वाजवू लागला. आता हे कुठलं आलं? तो बैरागी आलेला असला पाहिजे, त्याशिवाय काय. पण हे कलेच्या बाबतीमध्ये फार दृष्टीस पडतं. काही स्त्रियांना पुरुषांना सहज येतं, म्हणजे किती येतं ते काय शिकवून येत नाही. मोठ्या मोठ्या लोकांना, मला एक आठवतं वजेबुवांच्या चरित्रामध्ये असं आहे, या लता मंगेशकरचं त्यांनी गाणं ऐकलं. ती लहानच होती तेव्हा ते काय म्हणाले, ही जर पुढे गाऊ लागली तर कोणाला गाऊ देणार नाही म्हणायची, असं म्हणाले ते. बघा, आता तिने ते शास्त्रीय संगीत वाढवलं नाही, सोडून द्यायचं, आपला काही प्रांत नव्हे. पण हे कुठलं येतं हे, नाही का. तिचा बाप म्हणायचा की तुझ्या गळ्यात गांधार आहे, काय कमी आहे म्हणायचं. म्हणजे हे कसं येतं, हे पुनर्जन्माचं आहे. माझा आपल्याला विनंती काय आहे, या जन्मात एवढं नाम घ्यावं, पुढे ते येईल आपल्या बरोबर. बाकीचं येऊ दे, हो ते कुठं जात आहे, असं काय करता तुम्ही. सगळे येणार बाकीचं, नाही का. पैशाचं प्रेम येणार, लौकिकाचं प्रेम येणार, ते काय नाही, ते बरोबर आहे सगळं. ते इतकं घट्ट आहे की जाम जायचं नाही. ते येऊ दे की, पण त्याच्या बरोबर हे तरी येऊ दे, एवढं पाहिजे. म्हणून भगवंतांनी गीतेत सांगितलं, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. काय बघा, ज्ञानी पुरुषाबद्दल म्हणले असं अनेक जन्म झाले तेव्हा तो माझ्यापर्यंत येतो. मग कशाला ती भगवद्गीता तुकाराम महाराजांनी बरोबर सांगितलंय, मागा बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. काय केलं, संसार शमी शमले निभवूत्या, भवताप श्रमी श्रमले निभवूत्या, त्यांचं निवारण केलं. अगदी बरोबर आहे, आपल्याला लागू आहे. काय करीत आलो आम्ही, मी हेच करीत आलो. नोकरी केली, हे केली, कुणी रेल्वेत केली, कुणी ह्याच्यात केली, कशात केली, काय हो तेच केलंय. कुणी डॉक्टरकी केली असेल, काय. तुम्ही बघा, काही सर्जन्स असतात, त्याने की नाही ते पहिलं ऑपरेशन जरी झालं तरी बरोबर करतात एकदम. काय त्यांचा हात चालतो, हे काही शिकवून येतं का? आमचंच असतं ते, यात शंकाच नाही, नाही का. आता आम्ही पुढच्या जन्मी ज्ञानेश्वरी सांगत बसणार नाही, मात्र एवढं माफ करा, कारण आचरणात आलं पाहिजे. हो, सांगतच बसली काय, नाही का. तुम्ही पुन्हा ऐकायलाच येऊ नका म्हणजे झालं, भानगड नको. सांगण्याचा हेतू असा, खरं असा आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे या जन्मात मी सांगितलं असं समजू नकोस तू, मागच्या जन्मीचं मी सांगताय, केव्हाच मी सांगितलं, बरं का. आणि आपला गुरु आपल्या मागे आपण मुक्त होईपर्यंत असतो, हे ध्यानात ठेवा आपण. हो, हे मोठे समर्थ काय, ज्ञानेश्वर महाराज काय, नाथ काय. काही लोकांना स्वाभाविक ती असते. इथे ते ठाकूरद्वार म्हणून जे आहे ना, ते ठाकूरदास बुवा जे होते, त्यांना काही या मुलाला येत नव्हतं, काही येत नव्हतं, आणि कीर्तन करायची भयंकर हौस. तो पैठणला गेला आणि नाथांच्या समाधी समोर उपाशी निजला. 4 दिवस उपाशी निजल्यावरती ते आले स्वप्नात. त्यांनी वर्णन केलंय, अशी मोठी शेंडी असलेले, हातात पळी पंचपात्री, स्नान करून आलेले. काय म्हणले, इथं का निजलायस तू, मला कीर्तन करायचं. कोण म्हणले, जा भागवत वाचून कीर्तन कर. तू कीर्तन ठाकूर लागले. बघा हे कसं येत आहे, नाही का. ते पूर्वजन्मीच असलं पाहिजे, यात शंका नाही. तसं भगवान सांगतायत की माझे पुष्कळ जन्म गेले, तुझे गेले, मला ते सगळे आठवतात, तुला आठवत नाही, म्हणून तू हे बोलतोयस. त्यातली शेवटी सांगतो काय श्लोक, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव च अर्जुन. तेव्हा म्हणले एक गृहस्थ म्हणले मला, अहो भगवंत अर्जुनाने आपली बर्थडेट सांगितली म्हणले. तर बर्थडेट सांगितलं, जन्मदिवस सांगितलं म्हणलं, अहो काही करे ना, म्हणजे माझी मतीच चाले ना. 4 जून आहे म्हणून सांगितलं म्हणले त्यांनी. जानकी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, राम पति राघव राजा राम